नमस्कार. आपण पाहत आहात वेद महाराष्ट्राचा यूट्यूब न्यूज चॅनल. संबंध महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी खूप मोठ्या उत्साहात राज्यभर संपन्न झाली. अकलूज शहरात सुद्धा अतिशय सुंदर अशा पद्धतीनं नियोजन करून विविध उपक्रमांसह छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अकलूज शहरातील प्रत्येक चौकात विविध मंडळांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्यासह प्रतिमा, अश्वारूढ पुतळे या ठिकाणी उभे केले होते. त्यावेळी अनेक देखावे, सुंदर अशी नकाशे काम केलेले नेत्रदीपक असे देखावे सादर करण्यात आले होते. हे देखावे पाहण्यासाठी माळशिरस तालुक्यातूनच नव्हे तर संबंध परिसरातून या ठिकाणी नागरिकांनी खूप मोठी गर्दी अकलूज शहरात केली होती. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात शिवप्रेमी नागरिकांनी अकलूज शहरात एकच गर्दी केली होती. यावेळी आपल्या राजाच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर फोटो काढण्यासाठी शिवप्रेमींनी गर्दी केली होती. खूप छान पद्धतीनं जयंती उत्सव सुरू असताना सायंकाळी मिरवणुकीच्या वेळेस काही मंडळांकडून या ठिकाणी ध्वनी प्रदूषण झाले अशा तक्रारीने पोलिसांनी त्या ठिकाणी गुन्हे दाखल केले. याबाबत आज माळशिरस तालुक्याचे पोलीस उपयोगी अधिकारी वाळके साहेब यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. आमचे पोलीस निरीक्षक पी.आय. उबाळे अकलूज, आम्ही दोघांनी मिळून इथं अकलूजमध्येही बैठका घेतल्या होत्या. एक नाही 2-3 बैठका घेतल्या होत्या शिवजयंती उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांच्या. त्यामध्ये आम्ही त्यांना ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या समजावून सांगितल्या होत्या की बाबा नॉईज पोल्युशन ॲक्टनुसार किती डेसिबलपर्यंत तुम्हाला मर्यादा आहे, काय त्या मर्यादेच्या आतमध्ये तुम्ही तुमचा उत्सव साजरा करा. शक्यतो आम्ही त्यांना हे आवाहन केलं होतं की तुम्ही व्याख्यानं ठेवा, कुठले पारंपरिक वाद्याचा वापर करा आणि एक चांगल्या पद्धतीने मिरवणूक साजरी करा. परंतु ज्या दिवशी मिरवणुका निघाल्या त्या दिवशी काही मंडळांनी आमच्या आव्हानाला दाद दिली. त्यांनी त्याप्रमाणे तसा उत्सव साजरा केला. त्यांचं मी आपल्या माध्यमातून पण मनापासून अभिनंदन करतो, ज्यांनी त्या नॉर्म्समध्ये उत्सव साजरा केला. परंतु आम्ही त्या दिवशी नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत्या. काही सुमोटो आम्ही रीडिंग घेतले, नॉईजचे व्हिडिओ शूटिंग करून घेतली आणि त्यामध्ये आम्हाला टोटल 11 शिवजयंती मंडळ असे निष्पन्न झाली की ज्याचा आवाजाची मर्यादा ही कायदेशीर मर्यादेपेक्षा जास्त आहे. तर आम्ही अशा मंडळांवरती 11 मंडळांवरती मंडळाचे अध्यक्ष असतील, सदस्य असतील, ती मिरवणूक आयोजित आम्ही फिर्यादीमध्ये जरी एक नाव टाकलं असेल सध्या तरी ती पूर्ण मिरवणूक आयोजित करणारे इतर आम्ही आरोपी निष्पन्न करणारे अशा लोकांच्या विरुद्ध डीजे मालकांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहेत. टोटल 11 गुन्हे दाखल केले, त्यापैकी आम्ही आतापर्यंत 7 डीजे जप्त केलेले आहेत. जप्त डीजे आम्ही ते मॉडिफिकेशन संदर्भात RTO कडे त्याबाबत पत्रव्यवहार करतोय तपासाचा भाग म्हणून की यांनी परमिशन घेऊन केलेलं मॉडिफिकेशन आहे वाहनामध्ये का बेकायदेशीर केलेलं आहे. त्याप्रमाणे RTO विभाग त्यांच्याशी जर बेकायदेशीर असेल तर त्याप्रमाणे त्यांना आर्थिक दंड आकारेल. तसेच नॉईज पोल्युशन ॲक्टमध्ये सुद्धा आर्थिक दंड प्लस कारावासी शिक्षा असे दोन्ही त्यामध्ये तरतुदी आहेत. तर त्याप्रमाणे आम्ही तपासामध्ये व्यवस्थित तपास करून पुढे कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे. या अनुषंगाने मला आपल्याला या ठिकाणी हे सांगायचं आहे की पोलीस प्रशासन हे कायदा अंमलबजावणी करणारी ब्रांच आहे, पण अशी वेळ येऊ नये म्हणून आम्ही ॲडव्हान्समध्ये कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये, कायद्याचा भंग होऊ नये या अनुषंगाने आम्ही अगोदरच मंडळांना बोलवून मीटिंगमध्ये सूचना देत असतो, आवाहन करत असतो. इव्हन आम्ही त्यांना नोटीसही लेखी दिल्या होत्या की या नियमानुसार तुम्ही करा म्हणून, पण तरी देखील काही मंडळांनी त्यामध्ये त्याचा भंग केलेला आहे. त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई केलेली आहे. आतापर्यंत जेवढ्यावर गुन्हा दाखल झालाय त्याच्या व्यतिरिक्त तपासामध्ये जे कोणी त्यामध्ये सहभागी अजून निष्पन्न होतील अशा आरोपींची संख्या आम्ही वाढवणार आहे. आणि इथून पुढे देखील जर कोणी
नॉईज पोल्युशन ऍक्टचा भंग करत असेल तर त्यावर माळशिरस तालुक्यामध्ये 100% कायदेशीर कारवाई करण्यात येणार. आणि नागरिकांनाही यामार्फत आव्हान आहे की असे जर काही तुम्हाला निदर्शनास येत असेल तर पोलीस डिपार्टमेंटला 112ला कॉल देऊन तुम्ही तात्काळ माहिती द्यावी. तर या वर्षीचा हा पहिला उत्सव होता. आणखी वर्षभर अनेक उत्सव आहेत. आंबेडकर जयंती, गणेश जयंती, इतर. तर ही कारवाई वर्षभर चालू राहणार का? आम्ही आता जे हे केलेलं आहे, आम्ही पहिल्यांदा मंडळांना बोलवलं, त्यांना समजावून सांगितलं, कायदा काय आहे ते सांगितलं, त्यांना लेखी नोटिसा दिल्या आणि त्यात बऱ्याच मंडळांनी पोलीस प्रशासनाला म्हणणं ऐकून त्याप्रमाणे कारवाई केली. पारंपरिक वाद्याचा हे केलेला आहे वापर करून किंवा नॉईज मर्यादा पाळलेली आहे. तशाच प्रकारे आम्ही इथून पुढे जेवढे सण उत्सव जयंत्या येणार आहेत त्यावेळेस आम्ही आयोजकांना बोलवून सूचना देणार, नोटीस देणार आणि जे ऐकतील, जे कोणी कायद्याचा भंग करतील त्यांच्यावर आम्ही 100% गुन्हे दाखल करून कारवाई करणार. नाही, माळशिरस तालुक्यामध्ये सध्या तरी अकलूज पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. पोलिसांची भूमिका हीच होती की आम्ही त्यावेळेस ते रीडिंग घेत होतो. कुठं तिथं मिरवणूक म्हणजे मॉब आहे, तिथं कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे, ट्रॅफिकचे कामं ह्या संदर्भाने पोलीस प्रशासन कुठल्याही मिरवणुकीमध्ये मिरवणूक मंडळासोबत असतं बंदोबस्तासाठी, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून. आणि त्यात जर संशय निर्माण झाला की बाबा ही नॉईज मर्यादेपेक्षा जास्त आहे तर त्यावेळेस पोलीस प्रशासन रीडिंग घेत असतं आणि रीडिंग घेऊन त्यामध्ये कायदेशीर कारवाई करत असतो. तर मग त्यावेळेस पोलीस प्रशासन त्याच भूमिकेत होतं, कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे आणि त्याचबरोबर जे ज्या ठिकाणी वाटतंय की इथं आवाजाची मर्यादा ओलांडली जाते तिथं रीडिंग घेत होतं. पोलीस कर्तव्य बजावत असताना पीआय साहेबांची बदली झाली अशी चर्चा आहे. नाही, बदली झालेली नाही त्यांची. सर, सध्या लग्न कार्य सुरू आहे. माळशिरस तालुक्यात बऱ्याच ठिकाणी असं निदर्शनास येत आहे की लग्न कार्यात मोठ्या प्रमाणात डीजेचा वापर केला जातो. लग्न कार्यात जरी डीजेचा वापर केला जात असेल तरी आपण त्या ठिकाणी कारवाई करणार. लेझर लाईट त्याला पण बंद आहे ना? लेझर लाईटला पण बंदी आहे. तशी वापरली गेली आता? नाही, ते आम्ही तपासाचा भाग आहे. ते जप्त केलेले ते इक्विपमेंट ते खरंच लेझर लाईट असेल. कधी कधी लेझर लाईट आणि साधी लाईट हे आपल्याला टेक्निकल मुद्दा आहे, आम्ही त्याप्रमाणे तपास करतो. रात्री 10 नंतर फटाके उडवायला बंदी आहे. बरेचदा रात्री 11-12 वाजता फटाके उडवतात. नाही, आपण त्यावेळेस काही ठिकाणी तशा निदर्शनास प्रकार आल्यानंतर आपण महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कारवाई केलेली. ज्यावेळेस आपल्याला आमच्या नाईट पेट्रोलिंग व्हेकलच्या वगैरे किंवा कोणाची तक्रार आल्यानंतर 112ला आपण कारवाई करत असतो त्यामध्ये वेळोवेळी. ही कारवाई जर तुम्ही सुमोटो केल्यास सांगितलं, या पुढच्या कारवाईत त्याच्यावरती तक्रार करावं लागेल. नाही, आम्ही सुमोटो पण करणारच. म्हणजे असं अपेक्षित नाही की लोकांनी तक्रार, आता हे जे गुन्हे दाखल झाले यात काही लोकांनी तक्रार केली असं म्हणता नाही येणार. पोलीस प्रशासनाला कायद्याचा भंग होताना दिसला आणि त्याप्रमाणे ऍक्शन घेतलेली. पोलिसांनी परवानगी नाकारली होती, पारंपरिक वाद्य वाजवून सांगितलं तरी पण त्या डीजे वाजली. मग पोलिसांचा धाक राहिला नाही का हा प्रश्न उपस्थित होतो. नाही, असं आपण म्हणू शकत नाही धाक राहिला किंवा नाही राहिला. मेन प्रश्न काय आहे, त्यांना आपण सूचना दिल्या, कायद्याचं नॉलेज दिलं, त्यात त्यांच्या ते लक्षात, त्यांना कदाचित त्यांचा काय व्ह्यू होता ते सांगू शकत नाही, परंतु त्यांनी त्याचा भंग केला आणि आम्ही जी काय कायदेशीर प्रक्रिया आहे ती पार पाडली. त्याच्यावरून तुम्ही धाक राहिला नाही राहिला असं काय ओपिनियन आपण बनवू शकत नाही. शिवजयंतीलाच का अशी चर्चा व्हायचं कारण नाही, कारण इथून पुढे आता कारवाई केली आणि इथून पुढे असं काही उल्लंघन झालं तर 100% कारवाई होईल. त्यामुळे अशा चर्चेला वाव मिळणार नाही. माहिती आम्हाला अशी मिळाली सर की एका जागरूक पत्रकारांनी संबंधित डीजे धुमाकूळ चालू असताना व्हिडिओ शूटिंग केलं आणि ते वरपर्यंत पाठवलं आणि त्यानंतर मुख्यालयातून मेसेज आला की मला तरी पाठवलेलं मला माहिती आहे.
मला पाठवलं होतं. त्या अनुषंगाने पद्धत ते आहे किंवा यात काय वाटतं? नाही, मला त्या एका पत्रकारांनी पाठवलं आहे. त्यातून आम्ही त्यांची दखल घेतलेलीच आहे. यांनी पत्रकारांनी, काही नागरिकांनी, काही लोकप्रतिनिधींनी सुद्धा फोन केले की असं असं निदर्शनास येते. तर आम्ही त्याप्रमाणे, आणि आमच्या निदर्शनास आलंच होतं. आमचं रिडिंग घेण्याचं काम चालूच होतं. त्यातही काही नॉर्म्स आहेत की रिडिंग कसे घ्यावे, त्या पद्धतीने आमची कारवाई चालू होती. पत्रकारांनी तक्रार केली म्हणून कारवाई झाली का यंत्रणेने स्वतः- नाही, असं तुम्ही डायरेक्ट म्हणू शकत नाही तक्रार केली म्हणून झाली. कायद्याचा भंग झाला म्हणून कारवाई झाली. आणि या इथून पुढं पण कायद्याचा भंग ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस होईल त्या त्यावेळेस कायदेशीर कारवाई होईल.